नमस्कार. नमस्कार. सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आज आपण गहू पिकामध्ये आहोत. आज जर तुम्ही गहू पीक बघितलं, आता भरपूर शेतकऱ्याला असं टेक्नॉलॉजी जमलेलं नाही की गहू कसं लागवड केली पाहिजे, गव्हाची एकंदरीत कुठले वाण लावलं पाहिजे. भरपूर शेतकऱ्याला जर बघितलं, गव्हाचं अवरेज उत्पन्न जर बघितलं 5-6 क्विंटलच्या वर कुणाचं गेलं नाही. जर आता ह्या शेतकऱ्याचं जर तुम्ही अवरेज बघितलं, साधारणतः आपण जर बघितलं 2 एकरचा प्लॉट आहे साधारणतः, तर यांचं कमी 17-18 क्विंटल एकरी उत्पादन, म्हणजे एकरी त्यांचं जर बघितलं 10 क्विंटलच्या जवळ किंवा 9 क्विंटलच्या पुढे त्यांचं एकरी उत्पादन येणार आहे. परंतु या शेतकऱ्याचं जर तुम्ही बघितलं, एकंदरीत बघितलं, नियोजन अतिशय चांगलं आहे आणि पेरणी पद्धत अतिशय चांगली वापरा. तुम्ही जर बघितली, एक समान पेरणी पद्धत आहे. भरपूर शेतकऱ्याला टेक्नॉलॉजी जर बघायला गेले, पेरणी व्यवस्थित गव्हात झाली नसती. दुसरं जर बघितलं म्हणजे त्यांचं फवारणी, आणि तिसरं म्हणजे पाण्याचं नियोजन अतिशय चांगलं आहे. आणि हा आलेला प्लॉट जर तुम्ही बघितला, आता जर तुम्ही बघितलं महाराष्ट्रामध्ये जर कुठल्याही जर एरियात गेला तुम्ही, अशा प्रकारे कुठल्या शेतकऱ्याचा तुम्हाला प्लॉट बघणार नाही. तुम्ही जर स्वतःहून जरी बघितलं प्लॉट, तुम्हाला लक्षात झालं असेल, एक समान पेरणी, एक समान झाडाची साईज, आणि प्रत्येक झाडाचे तुम्ही जर बघितले, जर ही बघितलं, फुगवण सुद्धा अतिशय चांगले आहे. आता आपल्याकडे जे प्रगत शेतकरी आहेत, एक स्वतः त्यांचा एक अनुभव सांगतील, कशी लागवड केली, कशी पेरणी केली, किती पाणी दिले, कोणते खत वापरले आणि कुठली जात वापरली. शेतकरी मित्रांनो, कुठलीही जात वापरा, परंतु आपल्या जी जात शेतकरी वापरतात, एक शेतकऱ्यांना प्रॅक्टिकली ह्या शेतकऱ्यांची वापरली, अशी जात जर तुम्ही पुढच्या वेळेस वापरलं तर अशा प्रकारे तुम्हाला उत्पादन घेता येते. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव सांग पूर्ण. प्रवीण शिवदास पिंगळे, राहणार पाथर्डी, तालुका कळंब. बरं, आता आपलं हे 2 एकर क्षेत्र आहे, कुठली जात वापरली तुम्ही? हे अंकुरचे केदार आहे सर. बरं, किती लागलं तुम्हाला बियाणं? हे सरासरी माझे हे 4 बॅग आहेत, 20 किलोचे 4 बॅग आहेत. 20 किलोचे. तरी एकरी सरासरी 40 किलो बियाणं पडलं. बरं, आता याच्यासोबत कुठलं खत वापरलं पेरणीसोबत वापरलं? पहिल्या वेळेस पेरणी सोबत 12-32-16 वापरली. 12-32. बघा शेतकरी मित्र, सगळ्यात महत्वाला गव्हाला आपण रिकमेंडेशन करता सुद्धा फवारणी सुद्धा 12-61 खत घ्यायला सांगता आपण, आणि 12-32-16 लावलं. त्याच्या अर्थ की ते खत जर सुरुवातीला पडलं, मग फुटवा जास्त आहे यांचा. फुटवा जास्त आहे. अजून याला काय काय तंत्रज्ञान वापरतो तुम्ही? किती दिवसाला पाणी देता काय? सर ह्याला 15 दिवसाला एक पाण्याचा येडा देतोय. 15 दिवसाला एक पाणी. सगळं स्प्रिंकलरने दिलेले, भुईपाटाने एक बी पाणी दिले. भुईपाटाने सगळं पिंकलरने पाणी दिले. बरं, आता किती फवारणी झाला तुम्हाला एकंदरीत? सर फक्त कमी खर्चात एकच फवारणी केलेली ही. बरं, कुठली केली ती फवारणी तुम्ही? कोराजन आणि आपलं डीएपी नॅनो डीएपी. नॅनो डीएपी. बघा शेतकरी मित्रांनो, आता बघितलं तुम्ही, नॅनो डीएपी सुद्धा लिक्विड मध्ये येणार आहे. ती जरी फवारणी केली तुम्ही, किंवा जर त्यांनी सांगितलं कोराजन, आता याच्यामध्ये त्यांनी कोराजन मारण्याचा अर्थ काय होता की काय वेळेस काय होता, आळीचा प्रादुर्भाव जास्त असतो याला गव्हाला, खोडकिड्यामुळे, त्यामुळे त्यांनी मारलं होतं. आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, आणि ही जी तंत्रज्ञान वापरलं, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे खताचं नियोजन व्यवस्थित यांचं. आपण 10-26 वापरता, 24 खत वापरता, परंतु तुम्ही 12-32